नमस्कार मित्रांनो, मी चैत्र मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना मी आलेलो आहे दोन टॉपिक घेऊन, ते म्हणजे महत्त्वाची ज्याची डिमांड माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा होती आहे आणि दुसरं म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवर सुद्धा होती आहे. अगदी 2-4 दिवसाला नवनवीन विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहे की भैया सेकंड सेमिस्टरच्या नोट्स दे आणि आम्हाला दुसरं म्हणजे कॉलेज ट्रान्सफरबद्दल सांग. तर मित्रांनो, सेकंड सेमिस्टरबद्दल एकदा आपण सगळ्यात पहिले बोलूया, त्याच्या नोट्सच्या अपडेटबद्दल सांगू इच्छितो मी. आणि महत्त्वाची गोष्ट ही की फर्स्ट सेमिस्टरच्या ज्या नोट्स होत्या माझ्या शेती शाळाच्या, तर या सगळ्या टीमला याचं क्रेडिट जातं की त्या नोट्स अगदी गव्हर्मेंट कॉलेजच्या जे प्रोफेसर आहेत, PhD झालेले डॉक्टर्स, त्यांनीसुद्धा प्रेफर केल्या आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या टीमला क्रेडिट देऊ इच्छितो. तर या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला मदत केली यामध्ये आणि आम्ही तुमच्यापर्यंत या नोट्स पोहोचू शकलो, ते पण निःशुल्क, फ्री ऑफ कॉस्ट. आणि यावेळेससुद्धा तेच आम्ही करणार आहे. फ्री ऑफ कॉस्टच तुम्हाला नोट्स जे आहेत तर त्या प्रोव्हाइड करू शेतीशाळा ॲपवर. त्यासाठी ॲपची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो, राहिला प्रश्न यावेळेसच्या सब्जेक्टच्या बाबतीत, तर तुम्ही बघू शकता की जवळपास या ठिकाणी 3 क्रेडिटचे खूप सगळे सब्जेक्ट ॲड झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी म्हणू शकतो की अवघड आहे शिकण्यामध्ये, बट एवढं पण अवघड नाही आहे, तुम्ही टॅकल करू शकता. तर राहिला प्रश्न, या ज्या क्रेडिटचे सब्जेक्ट आहे 1+1चा असला जो तुम्हाला माहिती आहे सोपा जातो, ASDS आहे जसा की. पण हे बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत जसं की या ठिकाणी AEC आहे, व्हॅकचा आलेला आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड डिझास्टर मॅनेजमेंट सारखा. त्याच्यानंतर सॉईलचा सब्जेक्ट आहे. तर सॉईल तुम्हाला फर्स्ट सेमला कसा गेला, खूप लोकांचे लागला असतील व्हॅक, मला माहिती आहे, बट ठीक आहे. N2 आहे. हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला करताना आन्सर जे आहेत तर थोडे मोठे लिहावं लागतील. त्यासाठी नोट्स ज्या आहेत आम्ही केलेल्या होत्या थोड्या शॉर्ट्समध्ये, पण त्या तुम्हाला थोड्या मोठ्या प्रमाणात मिळाव्या यासाठी चांगल्या पद्धतीच्या नोट्स ज्या आहेत तर त्या तुम्हाला परत एकदा तयार करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. सो ॲपवर त्या टाकणं चालू झालेल्या आहेत. एक नोट्स जी आहे तर ती आलेली पण आहे. बाकीच्या ज्या आहेत तर तुम्हाला लवकरात लवकरसुद्धा मिळून जाईल. मित्रांनो, आता पुढं चालूयात आपण. दुसरा म्हणजे कॉलेज ट्रान्सफरबद्दल खूप लोकांचा प्रश्न आहे. सो कॉलेज ट्रान्सफरबद्दल सांगण्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. तुम्ही ट्रान्सफर जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता 3rd सेमिस्टरमध्ये आणि 5th सेममध्ये. 2 वेळेसच तुम्हाला डिग्रीमध्ये ट्रान्सफर करता येतं. राहिला प्रश्न की त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला ऑल क्लिअर निघावं लागतं मित्रांनो. म्हणजे की जर तुम्ही आता फर्स्ट सेम आहात, फर्स्ट सेमिस्टर तुमचं संपलं असेल आणि सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्ही असाल आता. सो आता ज्यावेळेस तुम्ही 3rd सेमला जाल तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर झालेले असाल, जर तुमची ट्रान्सफर करण्याची इच्छा असेल तर. जर ज्या विद्यार्थ्यांना 5व्या सेमिस्टरला ट्रान्सफर करायचं, म्हणजे ज्यांना 5व्या सेमिस्टरला येतं, तर ते आता सध्या 4th सेमला असेल तर त्यांचं एक काही क्रायटेरिया आहे. जसं की ज्यांना 3rd सेममध्ये ट्रान्सफर करायचं आहे दुसऱ्या कॉलेजमध्ये, त्यांना पहिलं सेमिस्टर जे आहे तर ते ऑल क्लिअर निघावं लागेल. आणि ज्यांना 5व्या सेमिस्टरमध्ये करायचं आहे तर त्यांना 3rd सेमपर्यंतचे सगळे विषय जे आहेत तर ते ऑल क्लिअर निघावे लागतील. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बॅक राहून देऊन चालणार नाहीत. राहिला प्रश्न अजून दुसरा, काही जे प्रश्न पडतात की किती रुपये खर्च येईल, तर तुम्ही 500 रुपये खर्च जो आहे तर तो मोकळा जागळा पकडून चाला. तुम्हाला आय थिंक DD करावा लागतो. त्यासाठी तुम्ही आंतरविद्यापीठीय सुद्धा बदल्या करू शकता, म्हणजे युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी, तुमच्या युनिव्हर्सिटीच्या बाहेरसुद्धा करू शकता. सो गव्हर्मेंट कॉलेजवाले जे विद्यार्थी असतात त्यांना गव्हर्मेंट कॉलेजलाच ट्रान्सफर करू शकतात ते, आणि प्रायव्हेट कॉलेजलासुद्धा करू शकतात. पण जे प्रायव्हेटवाले आहेत तर त्यांना फक्त प्रायव्हेट टू प्रायव्हेटच करता येतं. सो त्याच्यामुळे हा सुद्धा एक नियम त्या संदर्भातला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर जे लोक जे आहेत की ज्यांना मेडिकल रिझन त्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, तर अशा वेळेस त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट लागेल. कारण की ते सरळ म्हणजे मॅन्डेटरी असतं की तुम्हाला असं सांगता येत नाही की माझी तब्येत बरोबर नाही आणि मला इथून ट्रान्सफर करायचं. तुम्हाला ते सर्टिफिकेटच लागेल, त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये जागा असतील त्याच कॉलेजमध्ये ट्रान्सफर होतो. एखाद्या कॉलेजमध्ये ऑलरेडी जागा फुल झालेली आहे, 180ची कॅपॅसिटी आहे, त्याचा ऑलरेडी स्टुडंट तिथं फुल झालेले आहेत, मग अशा वेळेस तुम्ही करू शकत नाही. सो ती एक गोष्ट लक्षात घ्या. अजून मित्रांनो, राहिला प्रश्न की अर्ज केव्हा करायचा, हा एक महत्त्वाचा प्रश्न, आणि कोणाला करायचा. तर अर्ज तुम्हाला तुमचं सेकंड सेमिस्टर ज्यावेळेस संपेल, ओके माझा माईक तुमचं सेकंड सेमिस्टरचे ज्यावेळेस तुमचे एक्झाम चालू असतील, ओके, किंवा एक्झामचा टाईम असेल, सो त्या दरम्यान तुम्हाला अर्ज जो आहे तर तो करायचा आहे तुमच्या प्रिन्सिपलला. ओके, तुमच्या प्रिन्सिपलला तुम्ही अर्ज केला
तर त्यानंतर ते पुढची प्रोसेस करून घेतील किंवा त्यांना पुढच्या प्रोसेस संदर्भात तुम्ही एकदम विचारू शकता व्यवस्थितरित्या, जेणेकरून त्यांच्यासाठी असतं मग की ज्यावेळेस ज्या स्टुडंटचे अर्ज त्यांना प्राप्त झालेले असतात तर ते सगळे अर्ज त्यांना युनिव्हर्सिटीकडे पाठवावे लागतात. त्यांच्या कॉलेजला किती जागा रिकाम्या आहेत त्यासुद्धा पाठवाव्या लागतात आणि मग ते तसं कोऑर्डिनेशन त्या प्रमाणात होतं. सो तुमचा सेकंड सेमिस्टरचे पेपर चालू असताना किंवा रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा फर्स्ट सेमिस्टरचा कॉलेजसोबत कॉन्टॅक्ट करा, प्रिन्सिपल सरांसोबत, आणि त्यांना बोलून घ्या एकदा. प्रायव्हेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सहजासहजी ट्रान्सफर कॉलेजवाले देत नाही, ही मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. बट तुम्ही थोडं पॉलिटिकली त्यांना केल्या काही गोष्टी तर होऊ शकतं. सो त्या हिंटसुद्धा मी तुम्हाला देतो. सो अशा होत्या मित्रांनो या दोन्ही अपडेट. आय होप तुम्हाला आवडल्या असतील आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या सगळ्यांनी.